पेबल्स मराठी. गरिबाची संपत्ती. एका गावात रमेश आणि सुरेश हे दोघं शेजारी होते. रमेश एक गरीब शेतकरी होता आणि सुरेश एक श्रीमंत सावकार. रमेश गरीब होता पण तो अगदी सुखी होता. तो रोज रात्री दारं आणि खिडक्या उघड्या ठेवून झोपायचा. त्याला कसलीही भीती नव्हती. आणि दुसरीकडे सुरेश, त्याच्याकडे खूप पैसा होता पण सुखाची झोप मात्र नव्हती. तो सतत आपल्या दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवायचा. त्याला भीती वाटायची, जर आपल्याकडे कोणी चोरी केली तर. एकदा सुरेशने रमेशला घरी बोलवलं. त्याला म्हणाला, मित्रा, तू खूप गरीब आहेस ना, ही घे माझ्याकडनं भेट, हा पैशांनी भरलेला डबा. रमेश खूप खुश झाला. रमेशने तो डब्बा दिवसभर सांभाळला. पण जशी रात्र झाली त्याला भीती वाटू लागली, आपल्याकडे कोणी चोरी केली तर. म्हणून त्यानेही दारं खिडक्यांना कुलूप लावून ठेवलं. पण बिचारा काळजीने काही झोपू शकला नाही. सकाळ होताच रमेश धावत सुरेशकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे बाबा, हे तुझे पैसे तुलाच ठेव, मला नको. तुझ्या या पैशांमुळे मी रात्रभर सुखाने झोपू शकलो नाही. रमेशचं हे बोलणं ऐकून सुरेशला कळून चुकलं की आयुष्यात पैसा सर्व काही नसतं. तात्पर्य, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की नेहमी आनंदी राहावं, पैसा सर्वस्व नाही. पेबल्स मराठी.